पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे जे काय तुमचं घर आहे ना, याची जी काही किंमत आहे त्याच्याही पेक्षा जास्त महागड्या गाड्या आहेत। आणि ही जी बाहेर गाडी आहे ना, ती त्यातलीच आहे। आणि तुमच्यासारखे लोक तर पगारावर ठेवते मी माझ्या ऑफिस मध्ये। खूप मोठा बिझनेस आहे आमचा। या अशा मुलाचं स्थळ तुमच्या लेकीसाठी आलंय तर तुम्ही ते झिडकारून लावताय? भिकेचे डोहाळे लागलेत का तुम्हाला? आणि या वीणाने आमच्या घरची सून होणं हे आम्ही तुमच्यावर केलेले उपकार आहेत। असे उपकार ज्याची परतफेड तुम्ही 7 जन्मात करू शकणार नाही। आम्ही तुमच्या वीणाला न्यायला आलोय। हिम्मत असेल तर अडवून दाखवा। तुम्हाला जी ताकद लावायची ती लावा, मग बघू। वीणाला हाक मार। आत्ताच्या आत्ता आपण इथून निघायचंय वीणाला घेऊन। बघूया कोण थांबवतोय आपल्याला। दादा, अहो काय झालं? कोण इतक्या? मनोहर, तू इथे काय करतोयस? हे ह्यांचं घर आहे। मामा आहे तो माझा। प्रभास, तू नक्की हिच्या प्रेमात आहेस? सांगा तुमच्या भाच्याला, मूर्खपणा करतोय तो, आणि या मूर्खपणाला मी कधीही पाठिंबा देऊ शकत नाही। तुमच्याकडनं हीच गोष्ट अपेक्षित होती। माझ्या भाच्याचे संस्कार काढलेत ना? आत्ता मला कळतंय तुमचे संस्कार काय आहेत ते। तुम्ही माझ्या भाच्याला खोटारडा म्हणालात ना? तुमच्या त्या अख्ख्या कुटुंबाला ढळढळीत खोटं बोलायची सवय आहे। रक्तातच येते तुमच्या। तुमच्यासारख्या लोकांना प्रेमात फसवणं एवढंच माहितीये। त्यामुळे खऱ्या प्रेमाची किंमत तुम्हाला आयुष्यात कधी कळूच शकणार नाही। प्रेम करून नातं न टिकवणं ही परंपरा आहे ना तुमची। मामा काय, भाची काय, सगळे एका माळेचे मणी। पप्पा हो, या वाटेल ते बोलतायत, तुम्ही उत्तर द्या ना, काहीतरी बोला काहीतरी। अहो, ही बाई तुम्हाला एवढं बोलतीये आणि तुम्ही काहीच कसं बोलत नाहीये तिला? वा मनोहर वा। मला संसाराची खोटी स्वप्न दाखवून ती मोडून माझी सगळी सुख हिरावून घेऊन स्वतः मात्र सुखाचा संसार थाटलायस। छान। प्रभास, तू वीणाचा विचार सोडून दे। ही मुलगी आपल्या घरात राहायच्या लायकीची नाहीये। तू माझा वीणावर प्रेम आहे तू। बस बस प्रभास, या घरातल्या माणसांवर प्रेम केलंस ना तर त्याच्या बदल्यात तुला फक्त विश्वासघात मिळणार आहे। या आधी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते मी तुला प्रभास। संगमनेरची माणसं फक्त जखमा देतात, त्या कधीच भरून निघत नाहीत, कधीच बऱ्या होत नाहीत। ही माणसं दुसऱ्याला दुःखाच्या दरी ढकलून टाकतात आणि स्वतः मात्र आनंदात
सुखात स्वतःच्या संसारात रमून जातात. पण तू तुझ्या भूतकाळात जे घडलंय त्यावरून तू वीणाला का जज करतेय सगळं? ओळखते मी तिला आणि तिच्या मामाला तर चांगलंच ओळखते. त्यामुळे माझ्याशी कुठलाही वाद घालू नकोस आणि निमूटपणे माझ्या बरोबर परत घरी चल. हा, तू पण माझं एकदा बोलणं तर ऐकून घे ना. बस! आत्ताच्या आत्ता आपण इथनं निघतोय. या घरची मुलगी आपल्या घरची सून होऊच शकणार नाही. प्रभात चल. तू चल प्रभात चल. तू प्रवीण तू प्रवासची गाडी घेऊन घरी ये. तुम्ही जातो ना तुला काय मुहूर्त काढायचा आहे? गाडीत बस. गाडीत बस. तू ऐक ना. मी एक मिनिट. तुझ्या जखमांकडे दुर्लक्ष करायला मी काय वीणा अभ्यंकर नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे कधीही या गावात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. तू नक्की तुझा राग कुणावर आहे ग? माझ्या बँड मध्ये गात असणाऱ्या वीणावर का मनोहर मामाची भाची असणाऱ्या वीणावर? तू मला तुझ्या आणि मनोहर मामाबद्दल या आधी कधी काहीच का सांगितलं नाहीस? गाडीत बस. नाही, तू सांग ना मला. गाडीत बस लवकर. त्यावेळी माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. रजनीला प्रेमात फसवून आणि 2 जीवांची करून तो माणूस पळून गेला. ती घरी परत आली आणि तुम्ही पार खचून गेला होतात. ताईची अवस्था तर अजून बिकट होती. रजनीचं पुढे काय होणार या चिंतेने तुम्ही रात्र रात्र जागत असायचं. ज्या गावाने तुम्हाला इतका मान सन्मान दिला ते गावच तुम्हाला वाईट टाकतं की काय अशी भीती होती. आणि म्हणून मग मी रजनीला तिच्या पोटातल्या बाळासकट स्वीकारायची तयारी दाखवली. दादा 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 प्लीज असं करू नका प्लीज. मनोहर, 22 वर्षापूर्वी तू जेव्हा रजनीचा मोठ्या मनाने स्वीकार केला होतास तेव्हाही मी तुझे आभार मानले होते. पण तेव्हा मला हे माहित नव्हतं की तू केवळ आमची इब्रत वाचवण्याकरता एवढा मोठा त्याग करतोयस. अरे एका शब्दानं तर मला सांगायचं रे, मी तुझं आणि रजनीचं लग्नच होऊ दिलं नसतं. नाही दादा, म्हणूनच मी मुद्दामच नाही सांगितलं तुम्हाला. अरे पण का नाही बोललास? एवढा मोठा त्याग का केलास तू न बोलता? दादा, त्याग आणि दान या अशा गोष्टी आहेत ना ज्यांचा गाजावाजा न करता त्या करायच्या असतात.
एका हाताने दान केलं तर दुसऱ्या हाताला कळता कामा नये असं म्हणतात. त्यागाचं तसंच असावं. धन्य आहेस तू मनोहर, धन्य आहेस. नाही दादा, उगीच तुम्ही. धन्य वगैरे काही नाहीयेत. जो माणूस लग्न करून स्वतःच्या बायकोला संसाराचं सुख देऊ शकला नाही, त्या माणसाच्या त्यागाची मला काडी इतकीही किंमत नाहीये. रजनी, ओरडू नकोस. ह्या माणसाच्या त्यागाचा माझ्या आयुष्यावर काय काय परिणाम झालाय ना, ते माझं मला माहितीये. तुम्ही माझ्याशी लग्न केलं हो, पण फक्त उपकारासाठी केलं, देवत्व मिळवण्यासाठी केलं. आणि दादा, तुम्हाला आयुष्यभर घालून पाडून बोललास, अरे तू यांना देवाची जागा दिलीस, पण हे आहे यांचं खरं रूप. आणि ह्या गोष्टीचा मला सुद्धा तितकाच त्रास होतोय आता. उर्मी, हे बघ, तू एकही शब्द बोलू नका तुम्ही माझ्याशी पप्पा. मी आजवर तुम्हाला अनेकदा विचारलं की तुम्ही माझ्याशी वडिलांसारखे का नाही वागत, पण काहीच उत्तर नाही मिळालं तुमच्याकडून. आज मिळालं. हा सगळं कळलं. मी तुमची मुलगी नाही आजपासून, आणि तुम्ही माझे पप्पा नाही. उर्मी, आजपासून तुम्ही माझ्यासाठी फक्त मिस्टर मनोहर जोगळेकर असा. उर्मी, 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 दादा, दादा. नाही मनोहर, थांबवू नकोस मला. आत्ता माझ्याच डोक्यात इतका कोलाहल चालू आहे ना की मी कुणालाच काही बोलू शकत नाही. दादा, पण वीणाच्या बाबतीत निर्णय घ्या ना. तिला प्रभासकडे जाऊ द्या. शैलजाशी मी बोलेन. वीणाबद्दल मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही, पण आज मी भिकारी ठरलो. मी स्वतः भिकारी. मी काय कुणाच्या आयुष्याचे निर्णय घेणार, कुणाला देवाचं देवपण शिकवणार. दादा, बाबा, बाबा हो, हे सगळं माझ्या प्रेमामुळेच झालं. आणि ज्या प्रेमानं इतकी माणसं तुटणार असतील, ते प्रेम नकोच. बघू, संगमनेरवरून परत येताना मी मुद्दाम तुला तो प्रश्न विचारला नाही, कारण मिकी आपल्या सोबत होती. पण तू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तू खरंच, तू आणि मनोहर मामा
आत्तू, आता संगमनेरला जे काही झालं ना आत्तू, ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. वीणाच्या मनोहर मामावरचं तुझं फ्रस्ट्रेशन क्लिअरली बाहेर आलंय आत्तू. आणि त्याच्यावरून मला अंदाज आलाय की तुम्ही दोघं. प्रभास, माझ्या आयुष्यात काय घडलं यापेक्षा तुझ्या आयुष्यात काय घडतंय हे जास्त महत्वाचं आहे. मी तुला 3-4 वेळा विचारलं, तू प्रेमात पडलायस का? तू प्रेमात पडलायस ना? नाही म्हणालास तू मला. मी हेही विचारलं होतं की वीणाच्या प्रेमात पडलायस का? तेव्हाही नाहीच म्हणालास. का खोटं बोललास माझ्याशी? तू वीणाला कॉन्सर्ट मध्ये प्रपोज केलंस हे मला मिहिकाकडून कळावं. तुझ्या माझ्याबद्दलच्या कुठल्याही गोष्टी कळायला मला कधीच तिसऱ्याची गरज नाही भासली, कारण ते फक्त आपल्यातलं होतं, फक्त तुझं आणि माझं. मग का वागलास असा? का खोटं बोललास तू? इतकी मोठी आणि महत्वाची गोष्ट तू का लपवलीस माझ्यापासून? तू पण तर तुझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यापासून लपवलीसच ना. मी तुला नेहमी विचारत आलो की तुझा म्युझिकवर, संगमनेरवर एवढा राग काय, पण तू मला नेहमी हेच उत्तर देत आलीस की काही गोष्टी तुला आत्ता न समजलेल्याच बऱ्या. योग्य वेळ आली की मी सांगेन. आणि तू, मला असं वाटतंय की ती योग्य वेळ आत्ता आली आहे. आता तुम्हाला कळायलाच हवं काय खरं आहे ते. ठीक आहे तू, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत आपण न बोललेलंच बरं. थांब प्रभास. तुला जाणून घ्यायचंय ना, माझं आणि मनोहरचं एकमेकांवर प्रेम होतं. 22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. काय? तू आणि गाण्याच्या कार्यक्रमाला? त्या कार्यक्रमात मी तो आवाज ऐकला. कुणीही सहज प्रेमात पडावा असा. तोच चंद्रमान भात, तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे, छाया निरेखियले, चित्र तेच देखणे. जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी, एकांती मज समीप, तीच तू ही कामिनी, तीच तू ही कामिनी. तोच चंद्रमान भात, सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे, मीही तोच तीच तू ही, प्रीती आज ती कुठे. तीन आर्तता सुरात,
स्वप्न ते न लोचनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी तोच चंद्रमा नभा